मनुस्मृतीमधील 3 श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासंदर्भात सरकारच्या निर्णयाविरोधात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले. ज्या मनुस्मृतीने स्त्रियांचे अधिकार नाकारले, ज्या मनुस्मृतीमुळे आपले पूर्वज 5000 वर्ष त्रासात जगले, तीच मनुस्मृती पुन्हा एकदा हे सरकार आणत आहे. याचा तीव्र विरोध व्हायलाच हवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी या मनुस्मृतीचे दहन केले, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही दहन करणार आहोत. 29 मे रोजी या मनुस्मृतीचे महाड येथे दहन करून याचा निषेध करणार आहोत. या सरकारने ज्या मनुस्मृतीला आणण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या मनुस्मृतीचा आम्ही दहन करून निषेध करणार आहोत. त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केले आहे. येणाऱ्या 29 तारखेला महाड येथे सर्व बहुजनांना एकत्र करून या सरकारचे जे नवे उद्योग आहेत, पुस्तकांमध्ये मनुस्मृती आणणे, याच्या विरोधात आम्ही मनुस्मृतीचे दहन जे बाबासाहेबांनी केलं होतं त्याचं स्मरण ठेवून बाबासाहेबांच्या चरणांशी लीन होऊन आम्ही तेच धोरण अवलंबणार आहोत. आम्ही देखील मनुस्मृतीचं दहन करणार आहोत आणि मनुस्मृतीला आमचं बलिदान गेलं तरी चालेल, पण मनुस्मृती पुस्तकात आम्ही येऊ देणार नाही. पुस्तकांमध्ये आणून आमच्या लहान बालकांची मन खराब करायची. मी सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही बाकी काहीच वाचू नका, चातुर्वर्ण्य वाचू नका, भेदभाव वाचू नका, शिक्षणासंबंधात जे काय लिहिलंय ते वाचू नका. तुम्हाला सगळ्यांना आई आहे, तुम्हाला सगळ्यांना बहिणी आहेत. स्त्रियांविषयी मनुस्मृतीमध्ये जे वाचलंय ते इथल्या सर्वसामान्य माणसाला, तो कुठल्याही वर्णातला असो, आपल्याकडे 4 वर्ण आहेत, त्या 4 वर्णातल्या कुठल्याही पुरुषाला ते मान्य आहे का स्त्रियांविषयी जे काय लिहिलंय ते, त्यांनी ते मला सांगावं. अन्यथा तुम्ही सगळ्यांनी, खास करून माझ्या बहिणींना, माझ्या मातांना मी आव्हान करतोय की तुम्ही वाचा तुमच्याबद्दल काय लिहिलेलं आहे. आणि म्हणूनच जोपर्यंत ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा उघडली नाही, तोपर्यंत इथल्या ब्राह्मण स्त्रियांनाही शिकता येत नव्हतं. याचं कारण एकच, मनुस्मृती. त्या मनुस्मृतीचं दहन आम्ही महाडला जाऊन करणार. आम्ही कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही, पण महाविकास आघाडीचं जे धोरण आहे त्या धोरणानुसार आम्ही मनुस्मृतीचं 29 तारखेला महाड येथे दहन करणार. मनुस्मृती म्हणजेच आमचं संविधान आहे असं 1950 साली जाहीर केलं गेलं. म्हणजे याचाच अर्थ की हळूहळू संविधानाला टाचणी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्याला आम्ही कडाडून विरोधी करू. प्राणिनाः श्रेष्ठः प्राणिनां बुद्धिजीवनः बुद्धिर्मत्सु नरः श्रेष्ठ नरेषु ब्राह्मणः स्मृता. याच्यातला अर्थ तुम्ही कळू. मी तुम्हाला अजूनही सांगतो की महाराष्ट्रातल्या तमाम स्त्रियांनी मनुस्मृती वाचावी आणि आपल्या नवऱ्याला प्रश्न विचारावा की मनुस्मृती तुम्हाला मान्य आहे का. ज्या स्त्रियांना जगण्याचाच अधिकार नाही असं जी मनुस्मृती मिळते ती माझ्या आया बहिणी मान्य करतील का. खरं तर बंड हे आया बहिणींकडनं झालं पाहिजे. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, ही जातीद्वेषासाठी जाळलीच, पण ज्या समाज प्रक्रियेमध्ये स्त्रियांना महत्व नाही तो समाज पुढे जाऊच शकत नाही असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. आणि त्या स्त्रिया फक्त एका वर्गातील नव्हतील, तर चातुर्वर्ण्यातील 4ही वर्गातल्या स्त्रियांना तीच वागणूक द्या असं मनुस्मृतीने म्हटलेलं होतं. त्यामुळे बाबासाहेब अत्यंत लिबरल होते आणि त्या लिबरल ऍटिट्यूडनी त्यांनी महिलांसाठी म्हणून मनुस्मृतीचं दहन केलं.